करूया न्ही स्टार्ट. नमस्कार. आज भारतीय कामगार सेना जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची फ्रंटल ऑर्गनायझेशन आसा तांच्या प्रेस कॉन्फरन्साक पत्रकार परिशदेक हांव सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचें स्वागत करता आनी दिलगिरी व्यक्त करता की आमकां थोडो वेळ जालो, कारण येवपाक मातसो तांकां ते मातशें रोड खंय तरी मिस जालो हांगा शिकवलें तें. आमचे बरोबर हांगा आसा कामगार सेनेचे सरचिटणीस आनी गोंयचे जे सगळे पळयता ते आमचे डॉक्टर रघुनाथ कुचीक, मागीर गोंयचे जे इंचार्ज आसा कामगार सेनेचे ते बाब शंकर पंडीत, मागीर तांचे बरोबर आसा भारतीय कामगार सेनेचे मुंबयच्यान आयिल्ले पदाधिकारी बाब चंदन कुमार आनी गोंयचे पदाधिकारी बाब राजेंद्र सरनोबत. आतां आमकां खबर आसा की कामगार चळवळ ही पूर्ण देशान सगळे कडेन आसा आनी तशीच गोंयानूय चालू आसा कित्येक वर्सां. आनी भारतीय कामगार सेनेचें काम हे कित्येक वर्सां गोंयान सुरू आसा. बाळासाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे ते सदांच म्हणटाले की शिवसेना ही 80% समाजकारण आनी 20% राजकारण करता. आनी मुंबय सुद्दां जेन्ना शिवसेनेची सुरवात जाल्ली तेन्ना ती कामगार चळवळींतल्यान जाल्ली आनी कामगाराचे प्रश्न जे आसा ते घेवन शिवसेना सदांच रस्त्यार येताली. हांगा सुद्दां कित्येक वर्सां कामगार सेनेचें काम हे खुबश्या ज्यो कंपनीज आसा तातूंत त्या माध्यमांतल्यान चालू आसा. आनी बाब रघुनाथ कुचीक, कारण थोडो तेंप पयलीं हांगा काम स्लो जाल्लें तेन्ना डॉक्टर रघुनाथ कुचीक हांकां ती जबाबदारी दिली आनी आज 9 ते 10 कंपनीन हे कामगार सेनेचें काम चलता. पूण फाटल्या तेंपार अशें जालें की वर्कर्सांक जे कामगार काम करता तांकां कंपनी काडूंक लागली, युनियनां करता म्हणून तांकां पयस पयस तांची ट्रान्सफरी करूंक लागली आनी एजिटेशन कामगार करत ह्या भंयान तांणी एस्मा लागू केलो गोंयांत आनी कामगारांचेर विविध प्रकारे अन्याय जावंक लागलो. तांकां जर एक बऱ्या मार्गान एजिटेशन करतलो, आंदोलन करतलो जाल्यार तें तांकां करपाक मेळना जालें. खंय तरी सरकार तांचेर दबाव हाडूंक लागलो. काल सुद्दां जेन्ना आमचे बरोबर हांगा स्विझर्लंडाच्यान युनियन लिडर आयिल्ले आसा ते सुद्दां काल तांचे थंय आमी सेमिनार दवरिल्ले. सो तेन्ना सुद्दां आमकां 2 हॉल कॅन्सल करून 3ऱ्या हॉलान मिटींग करची पडली. इतलें सारकें टेन्शन सरकारान कामगार सेनेचें कित्याक घेतलां तें म्हाका कळना. सगळे व्हडले बलाढ्य ज्यो कंपनी आसा तांकां गोंयचे भाजप सरकार हे तांच्या फाटल्यान उबे रावता आनी कामगारांचेर अन्याय चलिल्लो आसा आनी ताका वाचा फोडपा खातीर, कारण फुडले जे डिटेल ज्यो गजाली आसा त्यो डॉक्टर रघुनाथ कुचीक तुमकां सांगपाचेच आसा. पुणून ते कोर्टान सुद्दां गेल्ले आसा, हायकोर्टान एस्माच्या विरोधान, आनी खुबशी चळवळ तांणी केल्या आनी आज ती चळवळ आमी इंटरनॅशनल लेवलाक व्हरपाचें तांच्या मनान आसा. आनी कारण हो न्याय हांगा मेळना अशें आमी पळयलां. हांगा जी एकाधीरशाही सुरू आसा ताज्या खातीर हांगा न्याय मेळपाक विलंब जाता आनी हांव चड वेळ घेनासतना हांव माननीय कुचीक साहेब हांकां विनंती करता की तांणी ही प्रेस कॉन्फरन्स संबोधीत करची. नमस्कार. आयज ही प्रेस कॉन्फरन्स आमी आपयल्या जास्त खूब हांगा जे इंडस्ट्रीज आसा, इंडस्ट्रीजान जे वर्कर जे आसा वर्कर लेवलार तेंचेर खूब हारासमेंट जाता. आयज जे कंपनीनी आमचे भारतीय कामगार सेनाचे जे खंयचे युनियन आसात तेंच्या ज्या कंपनीन आतां सिप्ला सारकेल्या ह्या कंपनीन आमचे युनियन लास्ट 2.5 वर्सां आमी ऑर्गनायज केला पूण कंपनी आजून आमकां मान्यता दिना. आनी आयज त्या कंपनीन जे जवळपास 60 भुरग्यांक वर्करांक हिमाचल प्रदेश बद्दी ह्या हेतून ट्रान्सफर मारल्या, टर्मिनेट केल्या, अशें करून छळ करता. जी कंपनीन जेका कामगारांक थंय ऑफ दिवप ना, कंटिन्यू कामाक आपोवप, हे असले तरेचे हॅरसमेंट चल्ला. सो हाचेर डिटेलान जे कितें आसा तें आमचे डॉक्टर कुचीक उलयताले. सो हांव रिक्वेस्ट डॉक्टर कुचीक टू स्टार्ट. आज भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेसच्या मित्रांना भेटतोय. पहिल्यांदा आपल्याला नमस्कार आणि मी माझ्याकडून दिलगिरी व्यक्त करतो की मला थोडा रस्त्याच्या याच्यामुळे उशीर झाला. तर माझ्या वतीने पहिल्यांदा दिलगिरी आपल्या सर्व मित्रांची. आजच्या प्रेसला गोवा राज्याचे आमचे शिवसेनेचे प्रमुख राज्यप्रमुख जितेश कामत
भारतीय कामगार सेनेचे शंकर पंडित आणि त्यांचे सर्व कंपन्यांमधले सहकारी आणि माझे चंदन कुमार हे दुसरे कामगार सेनेतले सहकारी आहेत. मित्रांनो, आम्हाला इथे येण्याचं कारण आणि आपल्यासमोर पहिल्यांदा गेल्या 2.5-3 वर्षात कारमळी चळवळीत काम करत असताना एक आझाद मैदानातलं आंदोलन सोडलं तर पहिल्यांदा आज आपल्यासमोर मला प्रेस घ्यावी वाटली. त्याचं कारण असं आहे की उद्या आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार 1-2 दिवसामध्ये, म्हणजे 15 तारखेला 9ला क्रांती दिन होता या ठिकाणी. आणि गोव्यामध्ये कामगारांनी आपल्या प्रश्नावर बोलू नये, कामगारांनी आपल्या प्रश्नावर मिटिंग घेऊ नये, कामगारांनी एकत्र येऊ नये, अशा पद्धतीचं अतिशय दबावाचं आणि दहशतीचं राजकारण कुणाच्या माध्यमातून, मग याला कंपनीचं राजकारण कारणीभूत आहे का सरकारचा पोलिसांना अप्रत्यक्ष दबाव आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु अशा पद्धतीचा दबाव प्रथमच आम्ही गोव्यामध्ये अनुभवला. या ठिकाणी या सगळ्या कामगारांना संबोधित करण्यासाठी आम्ही वैरण्यामध्ये जो आपला MIDCचा भाग आहे तिथे एक बैठक आयोजित केली होती, ज्याच्यामध्ये विविध कंपन्याची, म्हणजे एकाच कंपनीचं नाही, फार्मा सेक्टरमधील कंपन्यांचं सध्याचं राज्यातील धोरण काय आहे, देशातील धोरण काय आहे आणि ग्लोबली काय धोरण असणार आहे भविष्यामध्ये, त्यांच्या लढ्याचं, त्यांच्या एकत्रित येण्याचं, त्यांच्या प्रश्नाचं, या संदर्भात बैठक होती. इमिडिएटली इथल्या तथाकथित कंपनी किंवा सरकारने कुणाच्या माध्यमातून दबाव आणला हे कल्पना नाही, परंतु पोलिसांच्या नोटीस आल्या. मी आपल्याला ती नोटीस दाखवू इच्छितो की इथे मेस्मा चालू. अरे मेस्मा जरी ॲक्ट असला तरी बैठक घेणे, कामगारांशी संवाद साधणे किंवा बोलणे किंवा सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करणे याच्यावर देखील इतकी बंदी असेल तर मी तुम्हाला हे दाखवतो. ही पोलिसांची नोटीस आहे गोव्याच्या. माझे जे या ठिकाणचे प्रमुख आहेत शंकर पंडित यांना पाठवली घरी, त्यांना दबाव आला. पहिला हॉल अप्रत्यक्षरित्या त्या हॉटेलच्या मालकाला फोन करून दबाव करून रद्द करायला लावला. त्याच्यानंतर आम्ही दुसरं सभागृह घेतलं वेरण्यामध्ये एका टेम्पल समितीचं, त्या टेम्पल समितीवर सुद्धा दबाव आणला आणि तेही रद्द करायला लावलं. त्याच्यानंतर तिसरं सभागृह घेतलं. तिसऱ्या सभागृहामध्ये कम्युनिटी एक हॉल घेतला आम्ही छोटा, तिथे सुद्धा पोलिसांचा संपूर्ण गराडा. माझी गाडी, मी एअरपोर्टला येणार होतो, मला माहीत नाही कोविड इन्सिडन्स काय आहे, पण सकाळी पुण्यावरून येणारी गोव्याची फ्लाईट अचानक लँड व्हायच्या अगोदरच व्हिजिबिलिटी दिसत नाही म्हणून ती फ्लाईट बँगलोरला ट्रान्सफर झाली. म्हणजे काय माझी वेळ चुकवायची होती इथल्या कार्यक्रमाची काय समजलं नाही, पण तो कदाचित मी सांगतो कोइन्सिडन्स असावा, कारण व्हिजिबिलिटी नव्हती. मी 11 वाजता आलो, एअरपोर्टच्या बाहेर पोलो तो पोलीस इज फॉलोईंग मी. म्हणजे आम्ही कोणी क्रिमिनल आहोत? आम्ही कामगारांच्या प्रश्नासाठी कामगाराच्या. तर मी त्या सभागृहात पोचलो, कामगारांना आम्ही ॲड्रेस केलं. कुठेही काही म्हणजे अशांतता नाही, औद्योगिक पीस खराब करण्याचा आमचा हेतू नाही. आम्हीच आमच्या कामगारांना काय हवं ते मार्गदर्शन करणार आहे की तुम्ही फ्युचर मुवमेंट हाऊ वी विल रन, हाऊ वी विल रेज द युअर व्हॉइसेस, विच सिस्टम विल फॉलो, हाऊ द लिगल कोर्स विल गो अहेड, याच्या संदर्भात जे ट्रेनिंग किंवा माहिती देण्याचा कार्यक्रम होता त्याच्यात देखील पोलीस. आम्ही त्यांचं वेलकम केलं. वी डि नॉट रेजिस्टन्स देम. आम्ही सांगितलं वेलकम, बी ऑफ तुम्ही कोणाच्या आला माहीत नाही, पण तुम्ही आमच्या सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी आलाय त्याच्यासाठी धन्यवाद. पण तुम्हाला कुणी पाठवलं हे माहीत नाही. तर हे सगळं जे राजकारण घडतं आहे, माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रेसच्या माननीय मुख्यमंत्री जे आहेत गोव्याचे, त्यांना एक विनंती आणि माहिती त्यांच्याकडून पाहिजे. अख्ख्या देशामध्ये गोवा एकमेव राज्य आहे असं की ज्याच्यामध्ये कोविडनंतर सलगपणे ह्या ज्या औषधाच्या कंपन्या निर्मितीच्या आहेत त्याच्यामध्ये एस्मा ॲक्ट लावला आहे की तुम्हाला संप करता येणार नाही, कामगारांना एकत्रित येऊन आंदोलन करता येणार नाही. असं काय घडलेलं आहे या उद्योगामध्ये किंवा गोवा राज्यातल्या फार्मा उद्योगाला असा काय थ्रेट आहे की जे कामगार एकत्र येऊन असं हे उद्योग बंद करू शकतात आणि औषधाची जर प्रक्रिया थांबली तर देशाला ते औषध पोहोचू शकत नाही. इथल्या सरकारच्या विरोधी पक्षांनी सुद्धा विचारलं. इथल्या विरोधी पक्ष नेत्यांचं सुद्धा मी धन्यवाद मानतो, त्यांनी सभागृहात प्रश्न विचारला. पण आजपर्यंत मला माहीत नाही सरकारने किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला
जे अपेक्षित, जनतेला अपेक्षित, कामगारांना अपेक्षित उत्तर आहे ते अजूनही दिलेलं नाही. आणि 2 वर्ष सलगपणे या राज्यामध्ये, अख्ख्या देशात जो नाही तर या ठिकाणी हा कायदा चालू आहे. म्हणजे काय आहे, ही एक पद्धतीची हुकुमशाही या गोवा राज्यामध्ये चालू आहे. बरं, कशाच्या आधारे दिला? कधीही भारतीय कामगार सेनेने किंवा इतर कुठल्या युनियनने, मला आठवत नाही की ह्या कंपनीमध्ये आम्ही संपावर जातो अशी नोटीससुद्धा कुठल्याही कंपनीला दिलेली नाही, ना सरकारला दिलेली आहे. मग कशाच्या आधारे तथाकथित विषयांच्या आपण ह्या कायद्याला या ठिकाणी असा कायदा आणलेला आहे? हा कायदा मागे घ्यावा आम्ही म्हणून 2 वेळा निवेदन दिलं, सरकारने मागे घेतला नाही. प्रत्येक 6 महिन्याला असेंब्लीमध्ये हा कायदा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आम्ही असा विचार केला की ह्या कायद्याच्या विरुद्ध न्यायाला दाद मागितली पाहिजे. तर या ठिकाणी गोवा उच्च न्यायालयामध्ये भारतीय कामगार सेनेने त्या अध्यादेशाच्या विरुद्ध ऑलरेडी आम्ही या ठिकाणी अपिलात गेलेला आहोत. येत्या 14 तारखेला मला वाटतं त्याच्यावरती या ठिकाणी सरकारची बाजू म्हणजे आर्ग्युमेंट होईल अशी माझी खात्री आहे. तर ह्या पद्धतीचा दबाव कामगारांवर काय? कामगार कुठले आहेत? कामगार स्थानिक आहेत, कामगार बाजूच्या महाराष्ट्रातले थोडे आहेत, बाजूच्या कर्नाटकमधले थोडे आहेत. पण कामगारांना कुठला जात, धर्म, पंथ आणि वेश नाही आहे ना. काम करणे हेच त्यांची जात आणि धर्म आहे. पोट सांभाळणं, रोजगार करणं आणि कुटुंब सांभाळणं. आणि याच्यातून सगळ्यात अग्रेसर जर कुठली कंपनी असेल तर जी सिप्ला नावाची कंपनी आहे, ते असे समजतात की भारतीय कामगार सेना गोव्यामध्ये रजिस्टर्ड युनियन नाही, त्यामुळं ती काम करू शकत नाही. अरे, अमेरिकेसारख्या देशामध्ये जेव्हा फेडरल म्हणतो, आपण जगातली लोकशाहीची सर्वात मोठी व्यवस्था म्हणतो, कुठे जरी संघटनेची नोंदणी केली, मग तुम्ही दिल्लीत करा, तुम्ही केरळात करा, तुम्ही गोव्यात करा, तुम्ही महाराष्ट्रात किंवा इतर कुठल्याही राज्यात करा, तुमची संघटना जर श्रमिक अधिनियम नियमानुसार रजिस्टर असेल तर तुम्हाला देशामध्ये कामगारांच्या प्रश्नावर कुठल्याही न्यायालयीन प्राधिकरणामध्ये, लेबर कनेक्शनकडे, लेबर ऑफिसमध्ये, कामगार आयुक्तांकडे चर्चा करण्याचा, त्यांचा दावा दाखल करण्याचा, त्यांचं कन्सिलेशनमध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार असताना सुद्धा गोवा राज्याच्या कामगार आयुक्तांनी याच्यावर सुद्धा अजून निर्णय घेतला नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की गोव्यात भारतीय कामगार सेना नोंदणीकृत नाही म्हणून काम करू शकत नाही. याच्या कामगारांना जितका दबाव देता येईल तितका दबाव दिला, कामगार हळूहळू पांगतील आणि संघटना मोडकळीस येईल. आम्ही सिप्लामध्ये नेतृत्व करतो, आम्ही मार्क्सनमध्ये नेतृत्व करतो, आम्ही तेवामध्ये करतो, वॅटसनमध्ये करतो, सनोफीमध्ये करतो. आणि कामगारांना न्याय देणारी कामगार सेना जेव्हा इथे आहे म्हटल्यानंतर हळूहळू हे सगळे कारखाने जर भारतीय कामगार सेनेच्या ताकदीखाली गेले तर उद्या आमचा व्हॉईस राहणार नाही. ही एकमेव राजकीय थोडक्या प्रमाणाची भीती त्यांच्या निर्माण झाली की मला. पण भारतीय कामगार सेना कुठल्याही इलेक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये नाही, कुठल्या निवडणुका लढवत नाही, कुठलं राजकीय काम करत नाही. ते कामगारांच्या हिताचं आणि कामगारांच्या सुरक्षिततेचं आणि बेटर कंडिशन आणि डिसेंट वर्कसाठी काम करणारी संघटना आहे, जी नवीन नाही. भारतातल्या सर्वात जुन्या संघटनांपैकी 58 वर्ष, 58 years old organization which has signed so many settlements with big engineering companies, auto companies, service industries, hotels, pharmaceuticals, engineering, aviation, education, all sectors represented by भारतीय कामगार सेना. अशा संघटनेला या ठिकाणी मुद्दामून हे करण्यासाठी. आणि त्रास कोणाला देताय तुम्ही? गोव्यातल्या 60 मुलांची तुम्ही ट्रान्सफर केली. कुठे ट्रान्सफर केली? माझं असं म्हणणं आहे, गोवा राज्यातल्या राज्यात समजू शकतो किंवा जवळच्या महाराष्ट्रात समजू शकतो, परंतु गोव्यातून बद्दी, गोव्यातून हिमाचल आणि कुणाची बदली? एका महिलेची. अरे, पुरुषांची किमान समजू शकतो. काही कंपन्यांचे अधिकारी महिला कामगारांना बोलवतात, थ्रेट करतात, सेक्शुअल हॅरॅसमेंट करतात. अशा पद्धतीचं गोव्यामध्ये राज्य चालू आहे. का? तर तुम्ही युनियन सोडावी, तुम्ही दुसऱ्या युनियनकडे जावं, कंपनी जे म्हणते ऐकावं, अशा पद्धतीचं वातावरण गोव्याचं. तरी देखील आम्ही ह्या सर्व केसेसमध्ये न्यायिक प्राधिकरण असेल, सहाय्यक कामगार आयुक्त असेल, डेप्युटी लेबर कमिशनर असेल गोवा, त्यांच्याकडे सगळ्यांकडे दाद मागतो आहे. पर्यायाने विरोधी पक्षाने आम्हाला मदत केली, नो डाऊट. सत्ताधारी करत नसतात कधीच मदत. आम्ही लेबर कमिशनरला प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांनाही आपले कामगार जाऊन भेटून आले, त्यांनी त्यांची काय भूमिका मांडली तर त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका नाही आहे त्यांची देखील. आम्ही स्पष्ट सांगितलं, आम्ही राजकीय भूमिकेत नाही, आमचं राजकारण हा आमचा दररोजचा व्यवसाय नाही किंवा आमचा भाग नाही आहे.
आमचं भाग आहे कामगारांची जीवनमान उंचावणे, कामगारांना बेटर कंडिशन देणे, कामगारांचं जीवन सुसह्य करणे, हाच आमचा हेतू आहे. आणि तुम्हीही बघितलं असेल, मी गेले 5-6 वर्ष गोव्यामध्ये कामगार चळवळीत येतो. कधी तुम्ही मला आमच्या पक्षीय कार्यक्रमात सुद्धा देखील बघितलेलं नसेल. मग जर एवढी भीती वाटण्याचं काय कारण आहे, हा खरा मोठा प्रश्न आहे. आणि माझी एक विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या राज्याला सांगावं की 2 वर्ष सलग मेस्मा लावण्यामागचं कारण काय आणि काय अशी त्यांना भीती आहे. आणि त्यांना जर ती भीती असेल तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ कामगार सेना आणि त्यांना सांगू कामगारांच्या हितासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहात, आम्ही राज्याबरोबर आहात, राज्याच्या हिताबरोबर आहे. राज्यात रोजगार यावा म्हणून तुम्ही कारखाने आणता. कुणाला रोजगार मिळाला पाहिजे, तुम्ही सबसिडी देता, कोणाला देता, उद्योगवाल्यांना देता. सबसिडी कशासाठी देता की यू नीड एम्प्लॉयमेंट कुणाला मिळाली पाहिजे, गोव्यातल्या आणि गोव्यातल्या आजूबाजूच्या भूमिपुत्रांना मिळाली पाहिजे. आणि त्याच भूमिपुत्रांची ट्रान्सफर, हरासमेंट आणि इतर गोष्टी घडवतात त्या तुमच्या दबावाखाली. हे अतिशय अयोग्य आणि निषेधार्ह आहे. म्हणून आता जर तुम्ही आम्हाला मदत करणार नसाल तर देर आर ऑर्गनायझेशन्स ऑन नॅशनल लेवल, देर आर ऑर्गनायझेशन हू टेक्स द केअर ऑफ पीपल वर्किंग क्लास ॲट इंटरनॅशनल लेवल. फार्मा उद्योगामध्ये या ठिकाणी राज्याची आम्हाला मदत होणार नसेल, आम्ही म्हणजे देश पातळीवर जाऊ. पर्यायाने आम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे याच्याकडे सगळं रिपोर्टिंग करणार आहोत. मी स्वतः जिनिवाला जाऊन आलो मागे ILOच्या कॉन्फरन्समध्ये. आणि ह्या सगळ्या बाबीचं टिपण करून जी हॅरॅसमेंट होते, ज्या पद्धतीचा दबाव आणि इनडायरेक्टली पॉलिटिक्स करून पोलिसांच्या मार्फत, यंत्रणांच्या मार्फत कामगारांच्या घरापर्यंत पोलीस जातात. सामान्य कामगाराच्या घरी पोलीस गेले की त्याची मिसेस घाबरते, त्याचे आईवडील घाबरतात, त्याची मुलं घाबरतात. माझा वडील काय चोर आहे का, माझा वडील काय क्रिमिनल आहे का, माझ्या वडिलांनी काय केलं आहे का. तर अशा पद्धतीचं भीतीचं आणि दहशतीचं वातावरण लेबर मुवमेंटच्या गोव्याच्या होतं आहे. ते अतिशय दुःखास्पद आहे. आम्हाला कुठलंही राजकारण, आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगावं आम्ही 1 पाऊल कामगार सेना म्हणून तुमच्याबरोबर यायला तयार आहे, परंतु कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे. कंपनीशी अनेक वेळा आम्ही स्वतः संपर्क केला, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये संपर्क केला. अरे किमान संवाद साधा. माझं असं म्हणणं आहे आमचा संवाद साधा, तुम्ही साधा. जर तुम्हाला असं वाटत असेल की भारतीय कामगार सेनेने काहीतरी मदत करावी, एखादं पाऊल पुढे यावं, हो आम्ही पुढे यायला तयार आहोत. परंतु तुम्ही जर चर्चा बंद केली असेल तर ती संविधानिक अधिकारामध्ये तुम्ही डायलॉग बंद करू शकत नाही. आम्हाला जर बार्गेनिंगची पॉवर या ठिकाणी जर कॉन्स्टिट्यूशन 19ने दिली असेल, संविधानाने, तुम्हाला संघटना करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तुमची तक्रार करण्याचा अधिकार आहे, या सगळ्यावरतीच या राज्यात बंदी येणार असेल तो गोवा आपण असं चांगलं राज्य समजतो. आमचंही मत आहे ते काही वाईट नाही आहे. परंतु त्या गोव्या राज्यात हे घडत असताना अतिशय मनाला वेदना होतात की हे का घडतं आहे. पेशन्स, you are welcome and thanks for your such a big number your press people are here. but हे आमच्या मनातल्या वेदना आहेत, ह्या राजकीय वेदना नाही आहेत. आणि माझ्या पलीकडे या ठिकाणी त्या इंडस्ट्रीतले काही कामगार प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. इफ यू आस्क देम की व्हॉट आर द युअर पेन्स, वेअर आर यू फाइंडिंग द प्रॉब्लेम्स, वाय द कंपनीज नो हेल्प, दे आर नॉट कमिंग आहे. फक्त त्यांना एक न्यूनगंड आहे, येस आमचं कुणी वाकडं करू शकत नाही. म्हणूनच आम्हाला आता देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा प्रश्न नेण्याच्या आम्ही 100% विचाराशी पक्के झालेलो आहेत. त्यामुळे तो जो काय आम्ही तुम्हाला कागद दिलेला आहे आता या ठिकाणी, त्याच्यात सविस्तर थोडीशी माहिती आहे, त्याचा तुम्ही अनुषंगाने गोषवारा घ्या आणि आपला काही प्रश्न असेल तर वेलकम. धन्यवाद. येस सर, वी डोंट नो, देर इज नो आन्सर फ्रॉम द गव्हर्मेंट. वाय? आय कॅन अंडरस्टँड ॲट द कोविड टाईम, because COVID time was a very dangerous time for everyone. Health issues was there, but after that there is no any answer from the machinery. Is the harassment only where the union is run by Kamgar Sena? Okay. But it is undeclared emergency, na? Not declared. Today I am fighting with my union, but other unions I am not having that much yet. किती मेंबर आहेत गोव्यात? आमचे मेंबर 7, मतलब सनोफी तेव्हा ऑलमोस्ट more than 1000 हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल आहे. हां, पिटिशन 14 तारखेला त्याच्यावरती हे आहे सरकार पक्ष. गोवा गव्हर्नमेंट इज नॉट ॲक्टिंग
Do you think that Maharashtra, some ministers also involved in this pharmaceutical industry? वी डोंट हॅव एनी बॅक हिस्ट्री ऑफ. पण आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक याच्यापेक्षा कामगार गोव्यात काम करतात आणि कुठल्या राज्याचा कुठला मिनिस्टर इन्व्हॉल्व आहे म्हणजे याच्यात मग पॉलिटिकल इंटरफरन्स आहे असं दिसतं आहे. आमची माहिती नाही आहे, कदाचित जर्नलिस्ट लोकांची त्याच्यात जर माहिती असेल तर मला असं वाटतं ते उत्तम आहे. म्हणजे आम्हाला त्या दृष्टीने थोडासा विचार करायला लागेल की महाराष्ट्रातला कुठला मंत्री याच्या पाठीशी आहे का, कर्नाटकचा कुठला मंत्री आहे का, आणि मग अशा पद्धतीचं दलालीचं राजकारण कामगारांच्या विरुद्ध ह्या राज्यात जर होणार असेल तर मग गोव्याचं राज्य सरकार काय करत आहे आणि दुसऱ्या सरकारच्या दबावासाठी काय या ठिकाणी येत आहे. मग त्यांच्या दबावात गोव्याचं सरकार येतं हे दुःखास्पद आहे ना. गोवा इंडिपेंडेंट आहे आणि नाही जरी म्हटलं तर मराठी मुलक आहे ना. तुम्ही बोललात कामगार हा कामगार आहे, कर्नाटक नाही तर महाराष्ट्र, पण गोव्यात एक असा इश्यू चालू असतो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये की गोव्याचे जे एम्प्लॉईज असतात त्यांना जास्त करून घेत नाही. हा विषय वारंवार येतो. तर ह्या इश्यूकडे कसं काय बघताय? माझं असं म्हणणं आहे, उद्योग कुठलाही असो, मग तो फार्मा असो, इंजिनिअरिंग असो, एव्हिएशन असो, फर्स्ट प्रायोरिटी टू लोकल. सेकंड प्रायोरिटी, इफ देर आर नॉट पीपल अवेलेबल ऑफ सच केडर, एक टेक्निकल असतील, एज्युकेशनल असतील, स्किल्ड फुल वर्कमन असेल, दॅन अदर्स. पण दे हॅव टू फर्स्ट टेक अ लोकल. इफ आय एम इन मुंबई अँड महाराष्ट्र, ओके मुंबई फर्स्ट. इफ इन गोवा, गोवा फर्स्ट. आणि गोव्यातही पणजी असेल आणि पणजीतच उद्योग असेल तर पणजी फर्स्ट, दॅन पणजीच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट, नंतर त्याच्या बाजूचा डिस्ट्रिक्ट. इफ यू डोंट हॅव anyone in that, then you cross the limit of, you can go to the Maharashtra, either this, you ask for the Karnataka. हीच भूमिपुत्रांची डेफिनेशन आहे. भूमिपुत्रांची डेफिनेशन काय? मग मला सांगा ना, मग रोजगार आणायचा कशासाठी? स्टेट रोजगार कशासाठी आणतो? डेव्हलपमेंट अँड प्लेसमेंट फॉर युअर पीपल. मग हू आर युअर पीपल? तर जे लँड लॉट जे इथे जे राहतात भूमिपुत्र तेच ना. त्याच्यानंतर दुसरं ना, आपण वसुदैव कुटुंब म्हणतो ना, म्हणजे काय, पहिलं मला आणि मग शेजाऱ्याला, मग बाजूच्याला, मग याला, हे सगळं आमचं कुटुंब आहे. आणि तसं जर म्हटलं आपण नाही ॲक्सेप्ट करायचं तर मग तुमचा उद्योग चालणार कसा? आणि मग कशाला उद्योग आणायचा आपल्या राज्यामध्ये? जर तुमच्याकडे मॅनपॉवर नाही आणि प्लेसमेंट नाही तर फक्त डेव्हलपमेंट मग कशी होणार तुमची? आता बघा, एस्मा जी आहे ना होतं म्हणजे नॉट भारतीय कामगार सेना, क्रिस्टोफर असेल किंवा इतर आयटक, इंटक, सिटू, आयटक, ज्या सगळ्या 10-12 संघटना आहेत की आपण ह्या कायद्याच्या विरुद्ध आपण सरकारच्या विरुद्ध जाऊया न्यायालयामध्ये. आम्ही वाट पाहिली आणि असं लक्षात आलं की ते पुढे सरत नाही. म्हटल्यानंतर भारतीय कामगार सेनेने उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला आणि तो दावा दाखल करूनच आता सव्वा वर्ष झालं ऑलरेडी. आणि सुरुवातीला पहिलाच कोणी मदत करत नाही म्हटल्यानंतर दावा नाही दाखल करतायत. तुम्ही सरकारी मशिनरीला वेळ द्यायला लागतो, थांबायला लागतं. कमिशनर ऑफिस, लेबर ऑफिस हे सगळं केलं आणि कुठेच मदत होतल्यानंतर, आणि हे केल्यानंतर आम्ही असेंब्लीमध्ये विरोधी पक्षांनासुद्धा भेटलो. आणि सरकारचं जर म्हणणं असेल की उद्योगावरती, तर एस्मा आणि उद्योगाचा काहीच संबंध नाही असा. एस्मा म्हणजे तुमचे हातपाय बांधून टाकणे आणि तुमच्या मौलिक अधिकारावरती बंदी आणणे हा कायदा आहे. एकाच उद्योगावर आहे, बाकीच्यावर नाही, फक्त औषध याच्यावरच आहे. हा पण का? माझं असं म्हणणं आहे त्याचं उत्तर प्रॉपरपेट सरकार देऊ शकलेलं नाही अजून. माझं असं म्हणणं, इमर्जन्सीमध्ये गरज असते औषधांची, कामगारांनी अचानक संप करू नये लोकांना, म्हणजे जीवनाशी निगडीत गोष्ट आहे, मान्य आहे. कोविडमध्ये होती, वी आर ॲक्सेप्टेड. म्हणून कोविडचा टाईम आम्ही काहीच बोललो नाही. त्याच्यानंतर अनेक दिवस आम्ही आमच्या काही मित्रांसाठी थांबलो, पण ते मागे सरलं कारण त्यांचं एवढं प्रतिनिधित्व आता फार्मा उद्योगात राहिलेलं नाही जेवढं भारतीय कामगार सेनेचं आहे. म्हणजे मग आमची जबाबदारी वाढली. मग आमची जबाबदारी वाढल्याप्रमाणे मग आम्ही विरोधी पक्षनेत्यांना भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांना लोकल कामगारही भेटले, पण त्यांची त्याच्यात पॉझिटिव्ह भूमिका दिसली नाही. आणि माझं असं म्हणणं की ठीक आहे ना, की तुम्हाला वाटतं ना, भीती वाटत असेल तर वी आर रेडी टू गिव्ह त्याला आपण हे म्हणतो ना की कन्सेंट, की ह्या पद्धत आम्ही सरकारला मदत करायला तयार आहे. तुम्ही जर आमच्या प्रश्नांकडे योग्यरित्या पाहिलं, कन्सिलेशनमध्ये पाहिलं, तर आम्हाला संप करायची कोणाला आता हौस राहिलेली आहे? आता संपावर कुठल्याही युनियनचा विश्वास राहिलेला नाही. ते जुनं आणि बोथट हत्यार झालं आहे असं मी कामगार नेता म्हणून म्हणतो आहे. हे पहिलं लक्षात घ्या. देर आर डिफरंट वेज टू फाइंड निगोशिएशन आणि डायलॉग झाला पाहिजे. 2.5 वर्षामध्ये आम्ही कंपनीच्या CEOशी बोलतो. गुड कंपनीज आर देअर, 2-3 कंपनीज आर आमच्याबरोबर चर्चा केली, कामगारांचे प्रश्न मिटले, करार झाला. आत्ता मी मागच्या आठवड्यातच तुमच्याकडे तेव्हा नावाची कंपनी, त्याच्यामध्ये वेतन करार करून गेलो 15,500चा.
सनोफीचा आता करार चालू आहे. म्हणजे असं नाही की हेच आहे, पण ठराविक 2 कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सिप्ला नंबर 1 आणि मार्क्सन नंबर 2, आणि यांचं राजकीय कनेक्शन काय आहे हे माझ्यापेक्षा पत्रकारांना चांगलं माहीत आहे. म्हणजे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. मार्क्सन बिलॉंग्स टू हुम आणि सिप्ला बिलॉंग्स टू हुम, आणि त्यांचे फ्रेंड्स कोण आहेत गोव्यामध्ये? हां बॉम्बे कंपनी. नाही, कंपनी इज रजिस्टर्ड ऑफिस इन मुंबई, एव्हरी कंपनी, देअर प्लॅन्ट्स इन गोवा. कोणाशी संबंध आहे सांगा ना तुमच्या नाही मला सांग, तुम्ही गोव्यातले तर तुम्हीच आहात. मला माहित नाही. एनिवे आय डोंट टू क्रिटिसाइज. सी हू इज गोवन्स अँड हू इज मुंबईकर, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. माझ्या दृष्टीने सर्व लोक सारखे, कारण मी मुवमेंटमधला माणूस आहे. पक्षाच्या भूमिकेत आणि पक्षाच्या खुर्चीत बसलो तर मी वेगळं बोलू शकतो, पण कामगारांच्या भूमिकेत जर मी आज 37 वर्षपैकी जवळजवळ 34 वर्ष कामगारांच्या चळवळीसाठी काम करत असेल तर कामगार हीच माझ्यासाठी, आणि शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं आहे, वेन यू हॅव अ फ्लॅग ऑन युअर शोल्डर ऑफ वर्कर, तू कामगार आहेस, तुझी जात कामगार आहे, तुझी भाषा कामगार, तुझा रंग कामगार, तुझं रक्त कामगार, तू त्यांना न्याय देणं हा तुझा जस्टिस आहे. म्हणून 58 वर्ष 58 इयर्स ओल्ड ट्रेड युनियन, BMS नंतर दुसरी कुठलीच नाही आहे. काही लोक होतात, 2 संपले, आणि ही स्टेट युनियन आहे. याचिका केव्हा दाखल केल्या? याचिका डेट्स तुम्हाला हवे असेल का? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष 1.5 वर्ष. आणि सुनावणी केव्हा झाली? चालू आहे. किती झाले? जवळपास 7-8 सुनावणी झाली. ट्रम्प का इफेक्ट कितना होगा? तो डेफिनेटली होगा, हो सकता है 100%. You talk. I can say yes. So Trump tariff hike. So you know that India, if you also see in this note, India has been producing the generic medicine, the global production, 20% global production, and it's a huge. So India has been kind of one of the challenger on the global pharmaceutical level about that the medicines we produce. And medicines we produce largely the generic medicines, but if you know that India was also part of the World Trade Organization negotiation, right? And many big companies, like $1 billion companies, who went and challenged India's position about not adhering and supporting, respecting the patent rights of the big companies, if you remember that, right? So that time when the big companies went to the international tribunal and so on, India said, okay, fine. If the WTO negotiation is there, we are producing generic medicines, we respect it. And that's why India's pharmaceutical production got hit, if you remember that 90s and 2000, 20 years ago. Now Trump is basically don't caring about any WTO rules, don't care about any international law. Now India has a great opportunity to also go beyond the WTO and produces the biggest medicine, the biggest pharmaceutical production in the world. India has a great opportunity. So I think this moment, the Trump tariff attack, giving us a huge opportunity to become a global player, the biggest global player on the pharma production. I hope I answers your question on that. Yeah. Immediately number 1. Second, company has to have a dialogue. Either it is a positive or negative. मी तुमच्याशी चर्चाच केली नाही, तर how I understand what is your opinion, what is your demand also. Even company, BKS wanted what is the demand of ex companies. Let them talk what they expect from the worker. We are ready to support them, but as well as they must also have a dialogue with the employee कि आपका क्या दर्द है. सिप्ला में 2 मजदूरों की बॉयलर के टाइम पे, क्लीनिंग के टाइम पे कॉन्ट्रैक्टर मजदूर की डेथ हुई. क्या उनको 5-10 लाख देने से उनका फैमिली वापस आएगा? किसी ने पूछा क्वेश्चन, जर्नलिस्ट ने 1-2 ने पूछा, बाद में न्यूज़ बंद हो गई. एक परिवार का करता आदमी की डेथ होती है फैक्ट्री में, व्हाट इज़ द फैक्ट्री सेफ्टी इन दैट? और ऐसे चीज़ों पे अगर वर्कर बात करते तो फिर इनकी वॉइस ही बंद करो, इस्मा लगाओ, ये करो, स्ट्राइक नहीं करना चाहिए. अरे स्ट्राइक कौन करता है भाई? आप हिंदुस्तान में देखोगे तो 100 में 1 स्ट्राइक नहीं होता है. अभी बार्गेनिंग पावर कॉन्स्टिट्यूशन ने उनको दिया है यूनियन को, वो भी ख़त्म करने जा रहे हैं आप. वो अपनी खुद की मीटिंग पे लिए, उसके लिए भी पुलिस की नोटिस. व्हाट द हेल इज हैपनिंग? वी डोंट अंडरस्टैंड. बट स्टिल वी आर नॉट इन नेगेटिव माइंड, वी आर इन ए पॉजिटिव माइंड, बिकॉज हम समझते कि हमारा फ़र्ज़ है, काम करेंगे, हमें पैसा मिलने वाला है, हमारी बेटर लीवर कंडीशन होने वाली है. कंपनी की क्या डिमांड है वो भी हमें समझे. हाँ, लेकिन यूनियन नहीं चाहिए
ये कंपनी की डिमांड नहीं हो सकती है, क्योंकि वो कॉन्स्टिट्यूशन ने हमें दिया हुआ अधिकार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ अधिकार है, वो जो आपको भी है मुझे भी है। आप जर्नलिस्ट वैसे हो, आपको भी वो अधिकार है संगठन बनाने का, आपकी वॉइस उठाने का, आपका पेन बताने का, आपको सिस्टम के सामने जस्टिस मांगने के लिए जाने का। फिर हमें क्यों नहीं है? उसी के ऊपर हमको पैर भी बांध दिए, हाथ भी बांध दिए, मुंह पे भी पट्टी, और ऊपर से पीछे से डंडा। आप ये नहीं कर सकते। ये कौन सा राज है? हम हिंदुस्तान में रह रहे हैं, और वो भी अभी, और बड़ी बड़ी बातें करके क्या फ़ायदा है? हमें कोई पॉलिटिक्स नहीं चाहिए इसमें। हमें चाहिए हम जो भी लोग हैं, वो गोवा में हो, महाराष्ट्र में हो, कर्नाटक में हो, साउथ में हो, आंध्रा में हो, कहाँ भी हो। अभी कोई तो हक से नहीं बोल सकता कि हमारे इधर इतने लोग हैं, इतने ही लोगों के मैं देखूंगा। वी हैव द पब्लिक वॉइस, उनके लिए कर। हाँ, अगर हमारी अनजस्टिफाइड एनी डिमांड है, बीके इज आस्किंग एनी अनजस्टिफाइड डिमांड, प्लीज लेट अस नो, प्लीज लेट अस नो। सर, तुम्ही म्हणालात जे इन्सिडन्स होतात कंपनीमध्ये, मग जर्नलिस्ट पण नाही बोलत. काय होतं म्हणजे की फॅमिलीज जे असतात ना, ते पैसे घेतात आणि फिरतात, त्याच्यावर पुढे जर्नलिस्ट काही नाही करत. यू आर ॲब्सोल्युटली राईट. माझं असं म्हणणं आहे, पैशाने प्रश्न कुटुंब उभं राहत नाही. देर आर गुड जर्नलिस्ट, आय एम नॉट सेईंग बॅड. पण काय होतं की पैसे दिले म्हणजे तुमचा प्रश्न, मग आम्ही म्हणेल ना, मला कुटुंब चालवायचं आहे, उद्या मी सुसाईड करतो, मला पैसे द्या. सेटलमेंट इज नॉट अ सोल्युशन. फॅमिली जर त्याच्यावर चूक राहिली तर मग जर्नलिस्ट काय करणार? तरी जर्नलिस्ट बोलू शकतो. माझं असं, जर्नलिस्ट कॅन आज सिस्टीम सेफ्टी. We know that, but we have to find a see. So you cannot blame everyone. No, we are not planning. We are expecting from you as our social justice towards the society. What that is, की suppose some factory having accident, ते फॅमिली गप्प बसेल, कारण त्यांचं काय आहे की त्यांना तेवढं विचार हे नसतं. पण आपण, तुम्हाला एक वेगळी मशिनरी पॉवर आहे तुमच्या हातामध्ये. जर्नलिस्ट ही छोटी गोष्ट नाही आहे. तुम्ही पब्लिक आणि लोक या दोघांमधला व्हॉइस आहे. तुम्ही त्याच्यावर उभारला की या सेफ्टीवरती काय होतं, ठीक आहे, पैसे दिले, सेफ्टी संपला का? उद्या भविष्यात इथे असा ॲक्सिडेंट होणार नाही, याच्याबद्दल काय करता येईल का? अशी आमची एक होल्डेड हँडर रिक्वेस्ट आहे. वी डोंट क्रिटिसाइज एनीवन, पण ती आता आम्ही एखाद्या ठिकाणी होतो नाही आहे, पण आम्ही पुढे चालतो की हे होता कामा नये. मग त्याच्यासाठी तुम्ही काय काय बॅरिगेड्स काढणार, हा प्रश्न आहे. आणि कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क पण म्हणजे त्याला काहीच राहत नाही, काही नाही. म्हणजे परमनंट असेल तर त्याला काही कायद्याची बंधनं आहेत. आज तुम्हाला इथून झालेल्या ट्रान्सफर माणूस बद्दीला जाताना त्याला हातात पगारसुद्धा दिला जात नाही. ते म्हणतात तिकडून आता तुम्ही बद्दी आणि हिमाचलमधून पगार घ्या. म्हणजे ह्या महिन्याला मी इथे काम केलं, माझा पगार ट्रान्सफर झाली ह्या महिन्यात, तर 1 महिना मी काम केलेलं फॅक्टरीमधला पगार कुठे घ्यायचा? काम केलं मी गोव्यात, पगार घ्यायला जायचं सिमल्याला. हेच विषय आहे. हेच विषय त्यांनी जर बाबा आझाद मैदानासारख्या ठिकाणी येऊन जर सांगितले तर आम्ही पत्रकारांना कसं देऊ शकतो? ते जर गपशाप तिकडे गेलं तर आम्हाला कसे कळणार? नाही, आम्ही 2 वेळा आपल्या माहितीसाठी आझाद मैदानात आलो होतो. आपल्या लोकांनी मदत केली, आपल्या लोकांनी बातम्या दिल्या. ऐका, मी त्याच्याबद्दल थँक म्हणतो. आम्ही आझाद मैदानात आलो, पत्रकारांनी आम्हाला मदत केली, पत्रकारांनी प्रश्न विचारला, तो विरोधी पक्षानंतर पोचला, विरोधी पक्षांनी सभागृहामध्ये सुद्धा प्रश्न विचारला. परंतु दुर्दैवाने एवढं होऊनसुद्धा सरकार पक्षाने कन्स्ट्रक्टिव्ह उत्तर ज्याला द्यायला पाहिजे ते अजून राज्याला दिलेलं नाही, ना कामगारांना दिलं, ना कुणालाही दिलं. यू पीपल हॅव हेल्प्ड अस लॉट.